श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या इच्छा मिठाच्या आणि साखरेच्या पाण्यामध्ये टाकून कशा पूर्ण करायच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये जे आपले काही प्रॉब्लेम्स आहेत ते टाकून आपण ते कसे घालवू शकतो हे बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही निगेटिव्हिटी असते, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि या चॅनलच्या मार्फत मी प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स, निगेटिव्हिटी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये आपण काय करायचं आहे. नक्की आपल्या आयुष्यामधले निगेटिव्हिटी, आपल्या मनातली निगेटिव्हिटी, आपल्या मनातली भीती, आपले जे आपण म्हणतो चक्रा इनॅक्टिव्ह आहेत किंवा चक्रा बॅलन्स नाही आहेत, तर या उपायामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत हे नक्की. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओ आपण पुढे सुरू करूया, उपाय बघूया. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 2 बॉटल, ज्या की तुम्ही यूज नाही करत. म्हणजे जर तुम्हाला रोज पाणी पिण्यासाठी जर फ्रीजमध्ये त्या बॉटल तुम्ही ठेवत नसाल किंवा त्या यूज करत नसाल, तर अशा 2 बॉटल घ्या. सेम आकाराच्या नसल्या तरी चालेल. आणि त्या बॉटलमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी फुल भरायचं नाही आहे, पाणी अर्ध्यापर्यंत भरायचं आहे. म्हणजे 80% पाणी भरायचं आहे आणि 20% तुम्हाला जागा रिकामी ठेवायची आहे, वरती मोकळी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे 2 पेपराचे तुकडे. व्हाईट पेपर हवा. व्हाईट पेपराचे 2 चौकोनी तुकडे घ्या, आपल्या तळहाता एवढे. त्याच्यानंतर तुम्हाला साखर आणि मीठ घ्यायचं आहे. थोडं थोडं वाटीमध्ये घ्यायचं आहे. चिमूटभरपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. 2 चमचे घ्यावं लागेल. 2 चमचे मीठ आणि 2 चमचे साखर घ्यायची आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे एक पेपर जो तुकडा आहे, चौकोनी तुकडा आपण 2 घेतलेले आहेत, त्याच्यामधला एक तुकडा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुमच्या जी मनामध्ये भीती आहे, जी निगेटिव्हिटी आहे, जी तुम्हाला आजार कुठला आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत, की मला ह्या गोष्टीची भीती वाटते किंवा मला ही गोष्ट माझ्या मनामध्ये या गोष्टीची मला भीती आहे, ही गोष्ट मी करू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कागदावरती लिहायच्या आहेत. कागदावरती लिहिल्यानंतर तुम्हाला तो कागद तळहातावर ठेवायचा आहे. कोणत्याही हातावर घ्या, उजव्या डाव्या कोणत्याही हातावर घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला जे मीठ 2 चमचे घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्यात कागदावरती ठेवायचं आहे. ते ठेवल्यानंतर तुम्हाला असं फील करायचं आहे, असं इमेज करायचं आहे, की तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, की तुमच्या घरातली तुमच्या शरीरामधली सगळी निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये गेलेली आहे. जे लिहिलेले आहेत नकारात्मक विचार, ही गोष्ट मी करू शकत नाही, ही गोष्ट माझ्याच्याने होत नाही किंवा ह्या गोष्टीचा मला आजार आहे, ह्या गोष्टीचा मला त्रास होतो. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेल्या आहेत. ते सगळं तुम्ही इमॅजिन करायचं आहे, की असं की ही माझ्या शरीरातली सगळी नकारात्मकता ह्या मिठामध्ये गेलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते मीठ 1 बॉटल घ्यायची आहे. 2 बॉटल आपण भरून घेतलेले आहेत. त्याच्यामधली 1 बॉटल घ्यायची आहे आणि त्या बॉटलमध्ये तुम्हाला ते मीठ घालायचं आहे आणि तो जो कागद लिहिलेला आहे तो फोल्ड करायचा आणि त्या बॉटलमध्ये टाकायचा. नंतर तुम्हाला ते बॉटलचं झाकण लावायचं आहे आणि ती बॉटल तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे, की कोणाला दिसणार नाही. म्हणजे अशा ठिकाणी अंधार जिथे असेल तिथे ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या कोणत्याही अडगळीच्या ठिकाणी, की जिथून ती बॉटल कोणालाही दिसणार नाही. ती बॉटल तुम्हाला 24 तास तशीच ठेवायची आहे. आज सकाळी जर तुम्ही तो उपाय केला, तर उद्या सकाळीच तुम्हाला ती बॉटल उघडायची आहे आणि ते पाणी बेसिनमध्ये ओतून टाकायचं किंवा फ्लश करायचं. कुठेही ओतून टाकायचं आहे. झाडाला घालायचं नाही आहे किंवा कुठेही हे करायचं नाही. ते तुम्हाला बाथरूममध्ये फ्लश करायचं आहे आणि तो कागदसुद्धा त्याच्यासोबत फ्लश करायचा आहे. त्याचं ते गळूनच गेलेलं असणार कागद पाण्यामध्ये, तर तो फ्लश करायचा आहे. याच्यासोबतच तुमची निगेटिव्हिटीसुद्धा गेलेली असेल, तुम्हाला बरं वाटेल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला 1 दिवस वेळ द्या किंवा 2 दिवस वेळ द्या. हे झाल्यानंतर पुन्हा जो दुसरा उपाय आपला आहे साखरेचा, तो उपाय तुम्हाला करायचा आहे, की तुमचं मन शांत झालं आहे, आता मला जरा बरं वाटतं, की माझ्या अंगातली थोडीशी निगेटिव्हिटी, नकारात्मकता माझ्या शरीरातली गेलेली आहे आणि पुन्हा तुम्हाला तो पुढचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे जे आपण साखर घेतलेली आहे ती आणि अजून एक पेपर घेतलेला आहे. त्या पेपरावरती तुमची जी स्वप्न आहेत, जे तुम्हाला करण्याची इच्छा आहे ते झालेलं आहे. जी तुमची स्वप्न आहेत ते झालेलं आहे असं लिहायचं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला ते सगळं लिहायचं आहे.
मग तुमची कितीही स्वप्न असू द्या, कितीही इच्छा असू द्या, कितीही तुमची कुठलीही जॉबची असू द्या, नोकरीची असू द्या, जॉबची असू द्या, घराची असू द्या, लग्नाची असू द्या, अभ्यासाची एखादी एक्झाम पूर्ण मला क्रॅक करायची, एखादी एक्झाम मला पास व्हायची, किती टक्के मला मिळवायचे, अशी कोणतीही तुमची इच्छा सगळी त्या कागदावरती लिहायची आहे. कागद हातावर घ्यायचा आहे, त्याच्यावरती साखर टाकायची आहे आणि 5 मिनिटं ते पुन्हा आपल्याला आपण जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती ते पुन्हा एकदा वाचायचं आहे. मनातल्या मनात इमॅजिन करायचं आहे, की हे सगळं झालेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी किती आनंदी असणार आहे. मला किती छान वाटणार आहे. माझे सगळे नातेवाईक जे कोणी आहेत त्यांना किती माझा हेवा वाटणार आहे. हे सगळं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. आणि ती साखर त्या बॉटलमध्ये टाकायची आहे आणि तो कागद थोडा वेळ आपल्या हृदयाशी घट्ट पकडायचा आहे आणि हे सगळं झालेलं आहे माझ्या आयुष्यात आणि मी खूप खुश आहे असं इमॅजिन करून व्हिज्युअलाइज करून तो कागद पुन्हा फोल्ड करून पुन्हा त्या बॉटलमध्ये टाकायचा आहे. आता थोडंसं चेंज करायचं आहे, ते बॉटलचं झाकण लावायचं आणि थोडेसे हलवायचे आहे बॉटल हे करायचे म्हणजे अशी उलटी-सुलटी करून थोडी हलवून मग तुम्हाला ती बॉटल ठेवायची आहे. तर ती बॉटल तुम्हाला अशी उजेडाच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला दिसू नये, तर तुम्ही ती बॉटल एखाद्या वस्तूच्या पाठी ठेवा, फ्रिजच्या पाठी ठेवा, एखाद्या डब्याच्या पाठी ठेवा, कुठेही ठेवा. ही बॉटल सुद्धा तुम्हाला 24 तास अशीच ठेवायची आहे. 24 तासानंतर ही बॉटलमधलं पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे आणि तो कागदसुद्धा त्या झाडामध्ये, मातीमध्ये दाबून टाकायचा आहे. साखरेचा जसा गोडवा असतो तसा तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होईल. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, पॉझिटिव्हली पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतील. हे या उपायाने नक्की शक्य होईल. हा उपाय नक्की करून बघा, कारण हा उपाय खूप लोकं करतात. मिठाच्या पाण्याने जशी निगेटिव्हिटी जाते, तशी साखरेच्या पाण्याने सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये गोडवा येईल. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर हा होता आजचा आपला उपाय. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की कमेंट करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.